ESESI यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। मी जालिंदर सातो, प्रॉपर गाव शिर्डी। आज आम्ही बाबळेश्वर या एरियामध्ये आल्यानंतर मला कळालं की आपल्या सनेजच्या प्रोडक्टच्या माध्यमातून सरांना खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी गुलाबाच्या बागाला मिळालेला आहे। तो आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की काय रिझल्ट मिळाला। सर नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, अण्णासाहेब बापूराव बेंद्रे, गाव बाबळेश्वर। ओके, तर ह्या गुलाबाचा जो बाग आहे तुमचा, त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करत होते जेणेकरून उत्पादन वाढावं? भरपूर प्रयत्न केले पण उत्पन्न वाढलंच नाही। बरोबर। हो, काय काय तुमच्या बागाचे त्रास प्रॉब्लेम होते? पानगळ व्हायची, पिवळे पानं व्हायचे। गुलाबाचं उत्पादन किती पर्यंत वाढलं होतं? जास्त 3-4 हजार पर्यंत जात होतं एका दिवसाला। 3 ते 4 हजार? 4 हजार निघत होतं। तर तुम्हाला सनेजच्या प्रोडक्टची माहिती कोणी दिली? भालेरावबाईंना आम्ही फुलं टाकायला जात होतो ना, तिथं ते भालेरावबाईंचं तिथं ते प्रोडक्ट होतं, ते म्हणे आपले औषधं तुम्ही एकदा वापरून पहा, मग तुम्हाला काय रिझल्ट बसतो तेवढं तुम्ही पाहून घ्या। तर मी ते औषधं आणले, नंतर ते वापरले, तर मला त्याचे 9 ते 10 हजार फुलं निघायला लागली एका दिवसात? नाही, हो एका दिवसात म्हणजे 2 पटीने उत्पादन वाढलं? हो 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 हो। का बरं, तुम्हाला काय वाटतं असं का वाढलं असेल की त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे आपल्या प्रोडक्ट मध्ये? नाही, आता औषधाचा फरक आहे ना हो साहेब। आहेत? हो, औषध शेतकऱ्यांचा आमच्या ह्या प्रोडक्ट वरती नवीन प्रोडक्ट असल्यामुळे विश्वास बसत नाही, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? त्यांना मी सांगू राहिलो का हे माझे इतके आता 4 हजार पर्यंत फुलं निघत होते, तिथं 9-10 हजार पर्यंत फुलं निघू राहिलेले। आता तुम्ही औषधं वापरले पाहिजे। फुलामध्ये तुम्हाला काय क्वालिटी बदल वाटला? फुलाची क्वालिटी मध्ये कळी कशी वाटते? कळी ज्यादा वाढली, वजन चककी वाढली, वजन वाढली। अच्छा, फुलाचे पान कळी गळते का? नाही गळत। म्हणजे या सगळ्या गोष्टीचे जर फायदे जर ऑर्गॅनिक प्रोडक्ट मुळे होत असेल, हो, तर मलाच वाटतं तुम्ही, मला कळालं ताईच्या माध्यमातून, ऊसासाठी पण हेच प्रोडक्ट वापरणार? हो, मी वापरणार। म्हणजे आता तुम्ही येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये संपूर्ण शेती ही ऑर्गॅनिक पद्धतीची ऑर्गॅनिक पद्धतीनेच करणार। किती क्षेत्र आहे सर तुम्हाला सगळं? माझं 7 एकर क्षेत्र आहे माझं। ओके, हो। तर आपण शेतकऱ्यांना हा सल्ला दिला पाहिजे की आपण जास्तीत जास्त ऑर्गॅनिक शेती करूया, जेणेकरून केमिकल पासून आपण मुक्त राहू शकतो आणि आपलं जीवनशैली, आपले या ठिकाणी आरोग्य या ठिकाणी धोक्यापासून टाळू शकतो। नाही, शक्यतो नाही बरं, ऑर्गॅनिकच चाललं पाहिजे पाहिजे। हो, असं माझं मत आहे। तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला देणार? हो, देणार नक्की। बघा मित्रांनो, आज जर बघितलं तर सरांच्या शेतामध्ये आल्यानंतर एक खुशी का मिळते आम्हाला की आज प्रत्येक शेतकरी म्हणतो की आपले प्रोडक्ट वापरले, रिझल्ट मिळाला, आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आणि अक्षरशः सरांनी ह्या दिवाळीला 2 दिवसामध्ये 40 हजाराचं उत्पादन काढलं। हो, काढलं सर? हो, एवढं उत्पादनाच्या आधी निघालं नाही नव्हतं? खुश आहात मग? हो, आम्ही खुश आहोत। थँक्यू। हो।